नमस्कार, आज आपण बनवणार आहोत पाइनएप्पल शिरा। यासाठी अननसाचे 1 वाटी बारीक काप करून घ्यायचे आहेत। कढईमध्ये थोडंसं तूप घालून हे काप आपल्याला तुपात परतून घ्यायचे। 3-4 चमचे साखर, चिमूटभर मीठ घालून यावरती झाकण ठेवून आपल्याला 5-6 मिनिट हे काप चांगले शिजवून घ्यायचे आहेत। आता दुसरी एक कढई घेऊन यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि ड्रायफ्रुट्स आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे। ड्रायफ्रुट्स काढून घेऊयात। आता सेम कढईमध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि यातच आपल्याला पाव वाटी तूप घालायचं आहे। आता रवा आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। मंद आचेवरती गुलाबीसर रंग येईपर्यंत रवा चांगला भाजून घेणार आहोत। यानंतर यामध्ये आपण शिजवलेले अननसाचे काप, त्यासोबत केशर आणि आता 3 वाटी गरम पाणी घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर एखाद मिनिटभर वाफ काढूयात। आता यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे, 4-5 थेंब पाइनएप्पल इसेन्स आणि शॅलो फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। सर्व चांगले एकजीव करून घेणार आहोत। 1-2 मिनिट झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ काढून घेणार आहोत। आपला पाइनएप्पल शिरा या ठिकाणी तयार झाला आहे।